स्वातंत्र्य दिन साजरा करताना चुकू नका। ध्वजवंदनाची योग्य पद्धत आम्ही आपल्याला सांगणार आहोत। फक्त जय महाराष्ट्रावर या संदर्भातील माहिती आपल्याला देण्यात येणार आहे। ध्वजवंदन करताना कोणतीही चूक करू नका असं आवाहन जय महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही आपल्याला करत आहोत। त्यामुळे त्याची योग्य पद्धत काय आहे या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत। भारताच्या राष्ट्रीय सणांना म्हणजेच 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी आणि 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी ध्वजवंदनाची पद्धत वेगवेगळी आहे। कशी आहे ती जाणून घेऊया। ध्वजवंदन करताना मात्र चुकू नका। स्वातंत्र्य दिनाच्या म्हणजेच 15 ऑगस्ट रोजी ध्वज खालून वर नेत फडकवला जातो। प्रजासत्ताक दिनी म्हणजे 26 जानेवारी रोजी स्तंभाच्या वरच्या टोकाला शिस्तबद्धरित्या घडी घातले आणि ध्वजाची गाठ सोडून फडकवतात। दोन्ही राष्ट्रीय सणांना ध्वज फडकवला जात असला तरी त्यासाठी स्वतंत्र संबोधने आहेत। 15 ऑगस्टला राष्ट्रध्वज खालून वर नेला जात असल्याने ध्वजारोहण शब्द वापरतात। ध्वजारोहण म्हणजे स्तंभावर राष्ट्रध्वज आरूढ झाला। 26 जानेवारीला स्तंभावर आधीच चढवलेला राष्ट्रध्वज घडी उघडून फडकवला जातो। प्रजासत्ताक दिनाला स्तंभाच्या सर्वोच्च स्थानी ध्वज अवतरण होतो म्हणून त्याला ध्वजावतरण म्हणतात।